या संदर्भात आपल्यासोबत आता सुषमा अंधारे सुद्धा जोडले जात आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। पण मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आज जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमात जय गुजरात बोलून शिंदेंनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर आणि ठाकरेंचा उद्या मेळावा होत असताना विरोधकांच्या हाती कोलीत दिलं असं वाटत नाही का? नरेश म्हस्के, माझा आवाज येतोय तुम्हाला? मला विचारलं जरा विचारा। तुम्हालाच विचारलं। प्रश्न असा आहे की ऐन निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि हिंदी असा वाद पेटलेला असताना उद्या दोन्ही ठाकरेंचा मेळावा असताना अशा पद्धतीने जय गुजरात बोलून एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय का, अशा स्वरूपाची एक चर्चा सुरू झालेली आहे। तुम्हाला असं वाटत नाही काय विरोधकांच्या हाती एकनाथ शिंदेंनी आयतं कोलीत दिलं आणि याचा फटका तुम्हाला निवडणुकांमध्ये बसू शकतो? राजसाहेबांनी काल पत्रक काढलंय की तो कुठल्या पक्षाचा मेळावा नाहीये, त्यामुळे दोन पक्षांचा मेळावा कसं म्हणता येईल? आणि त्या दोन पक्षांचा मेळावा आहे म्हणून काय आम्ही इथे गुजराती असतील उत्तर भारतीय त्यांना काय मारत फिरायचं का? त्यांना जवळ आले तर आम्ही त्यांना हाकलून द्यायचं? त्यांच्या मेळाव्यावरती आमच्या पक्षाची भूमिका ठरत नाही। या ठिकाणी जय महाराष्ट्र बोलल्यानंतर जय गुजरात बोललेले आहेत। ठीक आहे, तुमची भूमिका आपण सुषमा अंधारेंकडून जाणून घेऊया की त्यांचं मत यावर काय। सुषमा अंधारेजी, तुम्ही स्वतः भाष्य सुद्धा ऐकलेलं आहे, वक्तव्य ऐकलं असेल एकनाथ शिंदेंचं, आणि आता तुम्ही आता नरेश म्हस्के यांची भूमिका सुद्धा तुम्ही ऐकलेली। दोघांशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे, पुन्हा एकदा आपण त्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुषमा अंधारेजी, आता काही वेळापूर्वी नरेश म्हस्के खासदार शिवसेनेचे आपल्या सोबत होते, त्यांची भूमिका अशी होती की पहिल्यांदा जय महाराष्ट्र बोलले आणि त्यानंतर जय गुजरात असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या समाजाबद्दल आपुलकीचं ते वाक्य होतं आणि महाराष्ट्राचा त्याच्यात अवमान नव्हता। जय महाराष्ट्र बोलल्यानंतर ते जय गुजरात बोलले, अशा स्वरूपाचं त्यांचं समर्थन होतं। तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, एकनाथ शिंदे यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेता येऊ शकते, एकनाथ शिंदे यांच्या निष्ठेवर शंका घेता येऊ शकते, पण एकनाथ शिंदे यांच्या धूर्तपणावर शंका घेण्याचं काही कारण नाही। एकनाथ शिंदे हे अतिशय धूर्त नेते आहेत। एकीकडे संबंध महाराष्ट्र ज्या वेळेला मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी एकवटत आहे, नेमकं त्याच वेळेला अमराठी मतांना एकत्रित करण्याचा जोरदार प्रयत्न भाजपकडून होणं स्वाभाविक आहे। पण या प्रयत्नांचा मी कसा महत्वाचा शिलेदार आहे आणि मीच कसा तुम्हाला मदतगार साबित होऊ शकतो हे सांगायला एकनाथ शिंदे विसरणार नाही। कारण एकनाथ शिंदेना हे पक्क माहित आहे की देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षा ही पंतप्रधान पदाची आहे, तशी ती अमित शहांची सुद्धा आहे। अमित शहांना दिल्लीमध्ये आत्ता जर त्यांना जर कॉम्पीट करायचं असेल तर त्यांना एकूण एक आता देवेंद्र फडणवीसांना त्यांना काउंटर करणं गरजेचं आहे। नेमकी हीच संधी साधत एकनाथ शिंदे अमित शहांच्या स्टेजवर जाऊन मी कसा तुमचा सर्वोत्तम भाट आहे किंवा मीच कसा जास्त पूरक, जास्त उपयुक्त आणि जास्त योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करत राहतील। त्यांचं ते करत राहणं फार फार स्वाभाविक आहे, कारण एकनाथ शिंदे हे उद्या जर त्यांना संधी मिळाली त्यांना याचं पक्क भान आहे की आता आपण राजकारणातनं थोडेसे साईडलाईन झालेलो आहोत। अजितदादांनी सगळी सूत्र हातात घेतलेली आहेत, रिलायन्स संपत चाललेला आहे, तो रिलायन्स जर परत मिळवायचा असेल आणि या सगळ्या मराठी गुजराती या सगळ्या वादामध्ये स्वतःला चर्चेच्या केंद्रस्थानी आणायचं असेल आणि विशेषतः आपल्याला दिल्लीश्वरांच्या जवळ जायचं असेल तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट करावं लागेल, हे त्यांना वाटणं फार स्वाभाविक आहे। हा एक भाग झाला। याच्यात अजून एक दुसरा पदर असा आहे की एकनाथ शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतात त्या ठाणे जिल्ह्यातला विशेषतः मीरा भाईंदरचा जो भाग आहे तो सगळा पट्टा अमराठी आणि गुजराती पट्टा आहे। त्यामुळे सुशील केडियासारखा एखादा माणूस जो उन्मत्तपणा दाखवतो की मी मराठी बोलणार नाही, त्याला कारण एकनाथ शिंदेसारखे महाराष्ट्रद्रोही लोकांचं त्यांना पाठबळ आहे। परंतु ते असं का बोलतात? तर त्यांना अमराठी मतांना खुश करायचं आहे का? पण मग अमराठी मतदारांनी याचा विचार केला पाहिजे, अमराठी मतदारांच्याही लक्षात आलं पाहिजे की ज्या माणसाचा देह या महाराष्ट्राच्या मराठी मातीवर पोचलेला देह आहे, ज्या एकनाथ शिंदेची नाळ या महाराष्ट्रातल्या मराठी मातीमध्ये पुरलेली आहे आणि या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ते उभे राहिलेले आहेत, याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी त्यांना भरभरून साथ, प्रेम, विश्वास, सहकार्य दिलेला आहे। जर अशा मराठी माणसाशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी ते बैमानी करू शकतात, द्रोह करू शकतात, तर गुजरात्यांशी काय ते इमानदार राखणार? सुषमाजी, आता तुमची सगळी भूमिका मी ऐकलेली आहे, पण आता सुषमाजी
मी तुमची सगळी भूमिका ऐकलेली. आता काही वेळापूर्वी आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के होते. खासदार नरेश म्हस्के यांनी 2016 सालची एक क्लिप दाखवली, ज्या क्लिपमध्ये स्वतः उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र जय गुजरात असं म्हणताना दिसत आहेत. तुम्ही सुद्धा ती भूमिका मांडलेली आहे आणि मी स्वतः 2007च्या निवडणुकात बघितलेलं आहे की मारी मुंबई मारी शिवसेना अशा स्वरूपाचे गुजराती प्रचार फलक सुद्धा शिवसेनेच्या रॅलीमध्ये मी स्वतः पाहिलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेला राजकीय गरज असते त्यावेळेला तुमच्या पक्षाने सुद्धा ती भूमिका घेतली आहे की? एक लक्षात घ्या, मुंबईतल्या गुजरात्यांचं किंवा मुंबईतल्या इतर प्रांतीय लोकांचं त्यांचं सहअस्तित्व मान्य करणं हा एक वेगळा भाग आहे. परंतु संबंध राज्याच्या संबंधाने संबोधन करताना जय महाराष्ट्र जय गुजरात हे संबोधन हे तुम्ही त्याला समर्थन म्हणून काउंटर अटॅक म्हणून नाही वापरू शकत. ते लॉजिकली जुळत नाही, कुठेच जुळत नाही ते लॉजिकली. दुसरी गोष्ट अशी आहे की